समृद्धी नांदो देवा नवीन वर्षाला, तेजोमय सुरुवात होऊ दे नवीन पाडव्याला. आला गुढी पाडवा, आला गुढी पाडवा. ओम श्री गणेशाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. रसिक प्रेक्षक हो, तुम्हा सर्वांना माझा सादर सप्रेम नमस्कार. मी सौ करिश्माबाई गोविंद बाजी, मॉरिशस मराठी मंडली फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट आणि मराठी स्पीकिंग युनियनच्या वतीने तुम्हा सर्वांना नववर्षाचा शुभेच्छा व्यक्त करते. आज आपण एका अत्यंत पवित्र आणि मंगलमय सणाबद्दल विचार करणार आहोत, गुढीपाडवा. विशेषतः त्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि हा दिवस हिंदू नववर्षाची सुरुवात का मानला जातो याचा थोडा विचार करणार आहोत. गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तर तो नवे प्रारंभाचा, नवचैतन्याचा आणि आत्मशुद्धीचा संदेश देणारा दिवस आहे. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून हिंदू पंचांगानुसार नववर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा वसंत ऋतूमध्ये येतो. या काळात निसर्गातही मोठा बदल दिसून येतो. झाडांना नवीन पालवी फुटते, फुले उमलतात आणि संपूर्ण वातावरणात ताजेपणा आणि आनंद निर्माण होतो. निसर्गातील हा बदल आपल्याला एका महत्त्वाचा संदेश देतो की आपल्या जीवनात नव्या आशा, नवे संकल्प, नवे विचार फुलावेत आणि जीवनात नेहमी नवीन सुरुवात करण्याची संधी असते. पुराणानुसार याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली असे मानले जाते. म्हणून गुढीपाडवा हा सृष्टीचे आरंभाचा दिवस मानला जातो. म्हणजेच हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की प्रत्येक शेवटानंतर एक नवी सुरुवात असते. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. निराशेनंतर आशा निर्माण होते. गुढी उभारण्यामागे ही खोल आध्यात्मिक अर्थ आहे. घराबाहेर एका काठीवर केसरी रेशमी वस्त्र, त्यावर साखराच्या गाठी, फुलांचा हार आणि वर तांब्याचा किंवा चांदणीचा लोटा ठेवून गुढी उभारली जाते. ही गुढी विजय, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक आहे. गुढीपाडव्याचा खरा आध्यात्मिक अर्थ आपल्या मनाशी जोडलेली आहे. नवीन वर्ष म्हणजे फक्त नवीन तारीख नाही. नवीन वर्ष म्हणजे नवीन विचार, नवीन संकल्प आणि नवीन ऊर्जा. या दिवशी आपण आपल्या मनातील नकारात्मक भावना जसे की राग, द्वेष आणि अहंकार दूर करण्याचा संकल्प करतो. गुढीपाडव्याच्या दिवशी नीम आणि गोड खाण्याची परंपरा आहे. निमाची कडू चव आणि गुळाची गोड चव एकत्र खाल्ली जाते. यामागे एक सुंदर जीवन तत्व दडलेली आहे. आपल्या जीवनात सुख आणि दुःख दोन्ही येतात. कधी जीवन गोड असते तर कधी कडू अनुभव येतात. पण त्या प्रत्येक अनुभवाला स्वीकारून पुढे जाणे हाच जीवनाचा खरा मार्ग आहे. आजच्या आधुनिक जीवनात आपण खूप व्यस्त असतो.
पण असे सण आपल्याला आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि आध्यात्मिक मूल्यांची आठवण करून देतात. विशेषतः मॉरिशसमध्ये राहणाऱ्या आपल्या मराठी समाजासाठी गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तर आपली ओळख आणि संस्कृती जपण्याचा दिवस आहे. कुटुंब एकत्र येते, गुढी उभारली जाते, पूजा केली जाते आणि आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. म्हणूनच गुढीपाडवा आपल्याला 3 महत्त्वाचे संदेश देतो: नवीन सुरुवात, सकारात्मक विचार आणि आत्मशुद्धी. चला तर मग या पवित्र दिवशी आपण संस्कृतीचा अभिमान बाळगूया आणि आनंदाने हिंदू नववर्षाचे स्वागत करूया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाचे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. सुख समृद्धी नांदो देवा नवीन वर्षाला, तेजोमय सुरुवात होऊ दे नवीन पाडव्याला.